बघा दादा, मी आलो लाखनवाडीला गुणवंत महाराजांच्या गावी। बघू शकता तुम्ही लाखनवाडी। आम्ही लाखनवाडीला आलो आहे। तुम्ही आले काय कधी? नक्की बघा इकडे बाय होय। लाखनवाडीला आलो दादा आम्ही, लाखनवाडीला गुणवंत महाराजांच्या दर्शनाला। लाखनवाडी पाहिली का तुम्ही कधी? दर्शन पाहिली तर लाखनवाडी दाखवून देतो, बिंदास, टेन्शन घेऊ नका। बघू शकता तुम्ही। चला आम्ही आता नारळ फोडतो। अंदर गिंदर गेलतो तिथं व्हिडिओ काढू देत नाही वाटते मला, असं वाटते बा। चला मग आपण जाऊ। हे काका म्हणून राहिले फोटो काढता काय? 20 रुपयाची 20 रुपयाची एक कॉफी काका। ये जा गुणवंत महाराजांच्या मंदिरात आणि ह्या काकाजवळून फोटो काढत जा। 20 रुपयाची एक कॉफी म्हणते। बघा लोक मंडळी जेवण खावण करतात तिथं। एक बघा, बघू शकता तुम्ही, जेवण खावणही करतात। डब्बे गिब्बे घेऊन येत जा, बघू शकता तुम्ही। हा एक गुन्हा बाबाचा धुना 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 बघू शकता। कवाजी पुरं धुण्यात टाका लागते नारळ, धुण्यात टाका लागते नारळ। हो का? बघा आम्हाला हे आजी भेटली, आजी सांगून राहिली। नाही आम्ही धुनीत टाकतो ना मग आता। बघू शकता तुम्ही, बघा हे आहे गुन्हा बाबाचा धुना, बघू शकता तुम्ही। हे आजीनं पूर्वी आजी आली ते सांगून राहिली, फोळा तर फोळा म्हणते, नाही तर धुण्यात टाका म्हणते। बघू शकता तुम्ही, बघा तिकडे जा लागते म्हणते आजी। झालं काय हो? चला घ्याच करा, पूजा झाली काय? बघा अजून तिकडे जा लागते म्हणते। आजीच्या संग जाऊ आपण, आजीच्या संग जाऊ। गुन्हा बाबाचा धुना बघा, देऊन टाकून। बघा आजूबाजून ते काका व्हिडिओ काढून राहिले, बघू शकता तुम्ही। हे काकू व्हिडिओ फोटो काढून राहिले। हे बघा गुन्हा बाबाचा मंदिर, गुन्हा बाबाचं दर्शन घ्या। बघा बघू शकता तुम्ही। चला बघू शकता आता इथं आलो आहे आम्ही। भरपूर आहे मंदिर आहे इथे। बघू शकता गुन्हा बाबाचं मंदिर। भजनाचा आनंद आला की नाही? तर हेच सत्य म्हणजे त्या परमेश्वराला ज्यावेळेला आपण सत्य मानतो, त्याच्या चैतन्य तत्वाशी जुळतो, त्यावेळेला आनंद त्या ठिकाणी सहज प्रगट होतो। जोपर्यंत आपण देवाला मानत नाही, पहिले समजून जाल ना ते मॅड झाऊन आनंद म्हणजे फक्त म्हणजे नाही। आनंद हा शब्द 3 गोष्टीने भरलेला आहे, किंवा 3 गोष्टी लक्षणांचा आहे। 3 आनंद, आनंद
म्हणून आपण म्हणत असतो आनंदाला काही विरोधार्थी शब्द नाही, पण गणित आनंद आहे. गणित आनंद म्हणजे हा कमी शतकोटी जे ग्रंथ आहे त्या शतकोटी ग्रंथामध्ये सांगितलंय की या संपूर्ण पृथ्वीचं भोग भोगता यावा, युवा अवस्था असावी, तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे सुविधा असावी, आणि एक पण आनंद. यापेक्षा हे सगळं 100 पटीने मिळाल्यानंतर आनंद होतो, तो म्हणजे गंधर्वाचा. त्यापेक्षा 100 पटीने म्हणजे विचार करा, पृथ्वीचं भोग, पृथ्वीवरील सगळे भोग, युवा अवस्था, आजीपासून घेतलं होतं आम्ही ताट. आजी मला फक्त एखादी 100 पटीने वाढल्यानंतर माय माझी काही नाही, गाडी लटकून नाही आली. अधिक 1000 पटीने वाढल्यानंतर यक्ष, त्यापेक्षा 10,000 पटीने वाढल्यानंतर शतकोटी